इराण पेटलाय, पण प्रश्न हा आहे, ही आंदोलने सत्ता उलटवू शकतील का? अमेरिका खरंच इराणमध्ये घुसू शकते का? की इराण असा किल्ला आहे जो कधीच जिंकता येणार नाही? वुमेन लाईफ फ्रीडम हे शब्द आज इराणमध्ये रस्त्यांवर घुमत आहेत. 2026मध्ये इराणभर मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू झाली आहेत. 1979च्या क्रांतीनंतर पहिल्यांदाच इराणची संपूर्ण व्यवस्था हादरत असल्याचं चित्र दिसतंय. दरम्यान अमेरिकाने थेट इशारा दिला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी उघडपणे आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, अमेरिका खरंच इराणमध्ये घुसू शकते का? की इराण हा असा किल्ला आहे ज्यावर कुणीही विजय मिळू शकत नाही? रस्ते का पेटले? ही आंदोलने एका घटनेमुळे नाही, ही आहे भीती संपल्याची कथा. पहिलं, आर्थिक कारण. तेल, अन्नधान्य यांचे भाव अचानक वाढले. सरकारने आयातदारांना मिळणारा स्वस्त डॉलर बंद केला. चलन कोसळलं. लोकांनी साठेबाजी सुरू केली. सामान्य माणूस पूर्णपणे त्रस्त झाला. 2. महिलांच्या नेतृत्वाखाली उठाव. पहिल्यांदाच इराणमध्ये महिला आघाडीवर आहेत. सक्तीचा हिजाब, कायदेशीर असमानता, वर्षानुवर्षांचा अन्याय या सगळ्याविरुद्ध वुमेन लाईफ फ्रीडम ही चळवळ उभी राहिली. 3. सर्व स्तरांचा सहभाग. याआधी आंदोलने ठराविक गटापुरती मर्यादित होती, पण यावेळी कामगार, अल्पसंख्याक, विद्यार्थी आणि बाजारी म्हणजेच व्यापारी वर्ग म्हणजेच संपूर्ण समाज एकत्र रस्त्यावर आहे. अमेरिकेची धमकी, बोलणं वेगळं, वास्तव वेगळं. अमेरिका म्हणते आंदोलकांना धक्का लागला तर आम्ही हल्ला करू, पण सत्य वेगळं आहे. इतिहास सांगतो, गेल्या 500 वर्षात कोणताही परकीय देश इराणमध्ये घुसून सुरक्षित बाहेर पडू शकलेला नाही. अमेरिकेकडे जवळच्या देशात एअरबेस आहेत. उदाहरण इराकमधील ऐन अल असाद बेस. पण हवाई हल्ला वेगळा, जमिनीवर घुसखोरी पूर्ण वेगळी. इराण नैसर्गिक किल्ला. इराण जिंकणं इतकं अवघड का आहे? झॅग्रोस पर्वतरांग, इराणच्या पश्चिम व दक्षिण सीमेवर. 1980मध्ये सद्दाम हुसेन अपयशी ठरला. 2 वर्षातही ही पर्वतरांग पार करू शकला नाही. भीषण हवामान, प्रचंड वाळवंट, काही भागात तापमान 70 डिग्री सेल्सिअसपर्यंत. बाहेरून येणाऱ्या सैन्यासाठी मृत्यूचा सापळा. हॉर्मुझचे सामुद्रधुनी. जगातलं 20% तेल आणि गॅस इथून जातं. इथे युद्ध झालं तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था कोलमडेल. लष्कर आणि प्रॉक्सी ग्रुप्स. अमेरिका जर हल्ला करत असेल तर तिला फक्त लष्कराशी नाही, तर इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स IRGC शी लढावं लागेल. 1.5 लाख प्रशिक्षित सैनिक, स्वतःचे नौदल, हवाई दल, सायबर युनिट. आणि एवढंच नाही, इराण हा ॲक्सिस ऑफ रेझिस्टन्सचा केंद्रबिंदू आहे. हिजबुल्ला, इराकमधील सशस्त्र गट, मध्य पूर्वेत 40+ प्रॉक्सी संघटना. युद्ध फक्त इराणपुरतं राहणार नाही. जागतिक बुद्धिबळ. मग प्रश्न पडतो, इस्रायल शांत का आहे? कारण अस्थिर इराण म्हणजेच कमकुवत इराण. एकही गोळी न झाडता फायदा. दरम्यान अमेरिकन गुप्तचर यंत्रणा स्वतः म्हणते थेट हल्ला केल्यास मध्य पूर्वेतील अमेरिकन एअरबेस पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. शेवटी काय होणार? 2026ची आंदोलने इराणमधील सर्वोच्च नेतृत्वाची वैधता खिळखिळी करत आहेत. पण बाहेरून आक्रमण, तो एक प्रचंड जुगार आहे, जो इतिहासात कुणीही जिंकलेला नाही. तुमचं मत काय आहे? अंतर्गत दबावामुळे इराणमध्ये सत्ता बदल होऊ शकते का? की इराणचा नैसर्गिक किल्ला आणि लष्करी ताकद व्यवस्था टिकवेल? अमेरिका खरंच हस्तक्षेप करू शकते की फक्त दबावाचं राजकारण करत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा, चर्चा सुरू करूया.